दिसतं तुम्हाला पाळा पाचोळ्यासारखं एकदम. किती घर घराच्या बाजूला साप बघूया आता कुठे मला इथे लक्ष ठेवले का. घराच्या बाजूलाच कुठं बसलाय, कुठं बसला. कुठे खाली बसले हे जाणारच नाही कुठं. साप घेऊन जाते साप आहे विषारी. इथं भोक आहे, इकडे गेला की बाहेर पडला मग कंपाऊंड असं. बरोबर. तर हा बंगला यांचा आणि बंगल्याचा आजूबाजूचा परिसर हा बागेचा आहे. आणि मी सांगणार आज खरं म्हणजे तुम्हाला की हा जो पाला पाचोळा हा याच्यात हरून जाणारा हा साप तो म्हणजे घोण जातीचा विषारी साप. तर विषारी साप आहे त्यामुळे माझी आधी जी बॅग आहे ही सेट करतो मग त्याला आपण पॅक करूया. इथं सेट करून घेतो थोडीशी, मग त्याला आपण पॅक करून घेऊया. आपली जी बॅग आहे ती इथं सेट केलेली आपण. चारही साईडने मोठमोठे भिंती त्याच्यामुळे साप जात नाही. आणि दादा पाला पाचोळा कलर सेम आहे. सेम सेम. आपण आत आलो पाणी वगैरे द्यायला पाय वगैरे पाडला गेला की साप चावणार. आता घोणच आहे निवांत बसलेला आहे तो इथं. यांनी लक्ष ठेवलं नाही, त्याला कुठं जाऊन दिलं नाही. मित्रांनो बघू शकता तुम्ही. हे काढूया आपण. हा पाला आणि पाचोळा आणि हा घोण साप एकदम सेम आहे. दिसून तर येते का बघा तुम्ही. अतिशय एकदम निवांत शांत बसला आहे. हा जर पाला काढला की तुम्हाला एकदम दिसून येईन. त्रिकोणी आकाराचं जाड मोठं डोकं, त्याची बॉडी जी आहे किती मोठी बघा. असं वाटतं तुम्हाला काहीतरी खाल्लंय. पाला पाचोळा एकदम सेम. जर घराच्या आसपास पाला पाचोळा असेल तुम्ही अशा पद्धतीने सुकलेला तर साप आणि पाला पाचोळा एकदम मिक्स होऊन जातो. मोठमोठे डब्बे, पिवळसर, जाड, मोठा, खाल्लेला नाही, शांत दिसो पण शांत नाही. हे त्रिकोणी आकाराचं मोठं जाड आणि मोठं खूप असं डोकं. तर याला जास्त वेळ लावता आपण काय करू, रेस्क्यू करून घेऊया. एकदा जवळून बघा तुम्ही कशा पद्धतीने दिसतात हे गोल गोल धब्बे. हे त्याचे गोल गोल मोठे धब्बे. शंकरपाळी, चैन, रुद्राक्षाची माळ यासारखी ही डिझाईन तुम्हाला दिसून येईल. पण या सापाला अजगराचं पिल्लू म्हणून कोणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका अशी नम्र विनंती. येऊ दे त्याला, आपल्याला इकडेच घ्यायचं. तुम्ही हालू नका समोरून. चिडला की कुकरच्या साठी सारखा आवाज करतो. इकडून आपण ह्या साईडने थोडंसं तिकडे प्रवृत्त करूया जाण्यासाठी. म्हणजे तो काय होईल तिकडे जायचं. चला अच्छा कसा दिसतोय बरोबर पाईपच्या साईडनी कडेनी कशा पद्धतीने चालतोय बघा. खूप असं मोठा आहे, जाड रट बघा. दिसतं तुम्हाला पाळा पाचोळ्यासारखं एकदम. बघा किती गेला आणि एकदम असं शांत आतमध्ये बसला. आपली एक टेक्निक आहे. लागून आहे म्हणून गेलाच नसता इथून कुठं. पाईप टाकलेला आहे. हा पण इथं इकडे गेला असतं तरच पायपातून झाला असतो तो बाहेरून. ते लाकडं वगैरे टाकले असतात ना त्याच्यामध्ये बसायला जास्त आवडतं. उंदीर बेडूक भेटतात ना खायला त्यामुळे.